तर आता मंडळी सगळ्यांना दिसेवलाल. तर आता मी चाललो शेतामध्ये आणि कारण की आज पायपाने चालू, कारण की आज गाडी घरी ठेवली आहेत. त्याच्यामध्ये मला आज पाण्यात जावं आणि बराच टाईम झाला आज, त्याच्यामुळे थोडा उशीर काहीतरी काम होतं, त्याच्यामुळे शेतामध्ये आज गेलो नाही. आता चाललो दुपारीच्या 2-3 वाजता सुमारे. आणि आज आपल्याकडे आपले गडी आणि रोजदार राहतं, तर डवरे चालू आहे आपलं. आणि आज कसं थोडं कामामुळे आज काल व्हिडिओ नाही सोडला मी, कारण की कामामुळे काल बी तसंच राहिलं. तर चला आज सगळं चारी बाजूने फिरून येऊ, आपण पाहू आपलं शेत कसं आहे काय नाही. आता कुठं जंगली प्राणी गेले की नाही माहीत नाही. आता रात्री आपण जातो तेव्हा नसतात, आणि जेव्हा आपण नसतो तेव्हा ते असतात. तर बाकी सगळं मजेत आहे. तुम्ही कशा आहात मंडळी? तुम्ही मजेत जरा, आणि शेतीकडे लक्ष द्या. शेती ही खरा सोनं आहे आपलं, कारण की शेती आहोत आपण आहो तो शेती आहे, तर सारं जग आहे. मला गेलेलं आहे. पाहूया किती धिंगाणा केलं आहे काय नाही. तर जंगली प्राणी तर काय सांगणार, त्यांना काय करणार आहे. पण नुकसान लई होते हो, काय शेतकरी लई बोंब मला. म्हणजे प्राण्यांमुळे आपल्याला लई त्रास होतो, पण असं आता काय ती जंगली प्राणी त्यांना काय करणार, पोट सगळ्याला असतं. पाहूया या हप्त्यात किंवा पुढच्या हप्त्यात आपण झटका मशीन लावायची आपला प्रयत्न आहे. आपलं होऊन जावं लवकरच्या लवकर. आणि बाकी सगळं तर बरं आहे. आता पीक लहान लहान आहे, त्याच्यामुळे काय वाटतं, पण मोठे मोठे झाले तर मग रोयटाडं जंगली प्राणी, म्हणजे जंगली प्राणी रोयटाड वगैरे, आणि आपले जे बाकी इतर प्राणी आहेत ते बी येतात शेतामध्ये. काय करणार आहे. चला तुम्हाला दाखवतो आपल्या शेताचा रस्ता कुठून आहे. हे पाहू शकता, हे आपलं शेत. आपल्या 2 रस्ता इकडून आहे आणि एक तिकडून आहे, आणि ही आहे शेनशानभूमी शेताजवळच. चला जाऊया शेतामध्ये. म्हणजे आपण शेतामध्ये पोचलो. हे पहा आपलं सोयाबीन पाहू शकता, आणि सगळं आपलं शेत या कोपऱ्यातून त्या कोपऱ्यापर्यंत, या काट्यातून त्या काट्यापर्यंत. म्हणण्याचा तात्पर्य असा. हे बघा जंगली प्राण्यांचा पाय, हे रोयटाड रस्ता कुठून बनवला की, हे पहा. तर काय करावं, खाल्लं तर काय नाही म्हणा, पण पाण्यात तुडवा झालेला थोडा. आज बी आपलं डवरणं चालू आहे शेतामध्ये, कारण की तिकडचं झालं, आता आज इकडचं आहे. आणि चांगली डवरणी वळली, काल पाऊस बी पडला चांगला. कारण की आता हळदीला आणि कापसाला सगळ्याला पाणी पाहिजे, आवश्यकता आहे. विहिरीमध्ये पाणी आहे, पण ते आता देऊन काय फायदा नाही आहे की नाही. जेवढं वरचं पाणी चांगलं राहील तेवढं चांगलं असते पिकाला बी, आणि बाकी एवढे अडचण नाही आहे की नाही. हवा मस्त येईल म्हणजे एकदम. शेतामध्ये लई करमते हो, बाकी घरी तर तेवढं करमत नाही, काही नाही. जेवढं शेतामध्ये करमतं तेवढं मठात करमते आहे की नाही. आणि शेत म्हणजे आपली आई आहे. छान वातावरण, एकदम प्युअर ऑक्सिजन भेटतो शेतामध्ये आहे की नाही. तर कोणतं ट्रॅफिक नाही, काही नाही. बस हवा पाऊस पडला ना ते चांगलं कधी. आणि विशेषतः कसं असतं, जे शेतीमध्ये जे सुख असतं ते कुठंच नसतं मला असं वाटते. जे शेतीमध्ये आपल्या शेतीमध्ये सुख असतं कुठेच नसते. तीच सुख म्हणजे त्याच्यानं आपली 2-3 कामं चांगली असतात. जसं की आपण नाही का काय म्हणतात, आता हवा येते तर काही आवाज येणार नाही तुम्हाला. मंडळी आपली जे डवरणं आहे सोयाबीनचं, ते सगळं कंप्लीट झालेलं आहे पूर्ण प्रकारे, आणि चांगल्या प्रकारे झालेलं आहे डवरणं.
तुम्हाला दाखवतो बघ कसे डवरले बघू शकता मंडळी. सगळं डवरण झालेलं आहे. या काठापासून तर त्या काठापर्यंत सगळं डवरणं कंप्लीट झालेलं आहे. आणि त्या शेतातली विधी आपण तुम्ही जे व्हिडिओ पाहिले तिथे व्हिडिओवरनं पूर्ण झालेलं आहे चांगल्या प्रकारे. ठीक आहे. तर आता उद्या आपण नाही का आता काय करायचं, पहिलं आता राहिलेली जी फवारणी आहे ते करून घेऊ आणि बाकीचं काम आहेत आता. आणि लगेच आपण 2-3 दिवसानंतर जी आपली मशीन झटका मशीन ते बी आणून घेऊ आणि लावून घेऊ. काय की मेवाचा लई त्रास आहे, ते आपण एवढं मेहनत करतो सगळं वाई जातो, मग काय कामाचं नाही. तर लवकरात लवकर करूया आणि त्याचे बी फुल व्हिडिओ बनवेल मी ब्लॉग. तर मंडळी पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगला. तोपर्यंत राम राम सगळ्यांना. जय सेवालाल. बाय.